बातमी रत्नागिरीतल्या तरुणांनी शोधलेल्या एका रहस्यमय गुहेची। काळाच्या पडद्याआड गडप झालेल्या गुहा शोधण्यात माउंटेनिअरिंगच्या मावळ्यांना यश आले। या गुहांचा वेध घेणाऱ्या तरुणांचा प्रवास नेमका कसा होता पाहूयात आमचा प्रतिनिधी सचिन देसाईचा हा स्पेशल रिपोर्ट। ही आहे रत्नागिरीच्या उदरामध्ये दडलेली जमिनीखालची विस्मयकारी दुनिया। लांजाजवळच्या आंबेरे गावातल्या 2 गुहांची माहिती फक्त गावातल्या जुन्या जाणत्या लोकांनाच होती, पण कुणीही त्या गुहांना डिस्कव्हर करण्याचा प्रयत्नच केला नाही। पण नावाप्रमाणे जिद्दी असलेल्या जिद्दी माउंटेनिअरिंगच्या मावळ्यांनी या गुहेचा शोधच घेतला नाही, तर तिचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्नही सुरू केलाय। आमचा दुसरा परत शोध घेत असताना आम्हाला जाणवलं की इथून परत 10 किलोमीटर असं नाखरेपर्यंत एक भुयार आहे। प्राथमिक आम्ही पाहणी केली असता दगड माती थोंडे भरपूर इथे पडलेले होते। साफसफाई केल्यानंतर आपण 50 फूट आतमध्ये जाऊ शकतो आतमध्ये, आणि त्याच्यानंतर पुढे आपलं 200 फूट जाऊ शकतो, पण त्यासाठी पूर्ण साफसफाईची गरजेची आहे। जंगलातल्या श्वापदांपासून वाचण्यासाठी कदाचित या गुहेचा वापर असावा, पण ती मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित याबद्दल कुणालाच कल्पना नाही। ते जुनी जेव्हा लोक होती त्यावेळेला ते असेच सांगायचे की आम्ही यातून प्रवास करून बघितला तिथपर्यंत, म्हणजे चालायला चांगला मार्ग आहे त्याला। पण काय वेळेला अशी बडबड झाली ती की हे जर सगळं बिल त्या बंद म्हणजे जो ते भोयर आपण ठेवला तर त्या भोयरमध्ये कोण ना कोणतरी जाऊन कुठेतरी फसेल, म्हणून तिच्यावर ढापा घातला आणि मध्ये बंद करून टाकला इकडे। ह्या बिल आता इथं राहता कामा नाही। आंबेरेतल्या या गुहेच्या शोधानंतर आम्ही आणखी एका गुहेच्या शोधात निघालो आणि आम्हाला जमिनीलाच भोग पाडलेल्या गुहेचा शोध लागला। वरकरणी छोटीशी वाटणारी ही गुहा आत मात्र विस्तीर्ण आहे। इथे आलो तेव्हा आमचे काही ग्रामस्थ होते, जे वयोवृद्ध माणसं, ते आतमध्ये आल्यानंतर आम्हाला एवढी मोठी गुहा बघून प्रथमतः खूप आश्चर्य वाटलं। पुढे पुढे येताना त्यांना ही पूर्ण एक जागा दाखवली। इथे मे महिन्यानंतर एक द्रव स्रवतो। त्यांचा असा समज आहे की हृदय आणि अन्य रोगांवर हे गुणकारी आहे। इथून गाववाले येतात आणि इथे पूर्ण पाणी साचवून घरी घेऊन जातात त्या रोगांवर मात करण्यासाठी। लिंबूवाडीच्या या गुहेमध्ये आपण आलो तर या गुहेला 30 ते 40 फुटाची रुंदी आहे। काही ठिकाणी 10 फुटाची उंची पाहायला मिळते, तर काही ठिकाणी या गुहेला 15 फुटापर्यंत उंची आहे। बाहेर कितीही गरम होत असलं तरी या गुहेमध्ये एक सुखद गारवा अनुभवायला मिळतो। जानेवारीच्या सुरुवातीलाच ओसंडून वाहणारा हा 7 मजली धबधबा हर्दखळेच्या डोंगरांमध्ये आजवर दडलेला होता। हर्दखळ्यामध्ये गेल्यानंतर एक धबधबा फक्त आपल्याला रस्त्यावरून बघायला मिळाला। गावकरी फक्त ग्रामस्थ एवढेच सांगायचे की तिथे वरती जाणं अशक्य आहे। अजूनपर्यंत गावातला एकही माणूस तिथपर्यंत गेला नाही। जिद्दी माउंटेनिंगच्या स्वरूपातून आम्ही पुढे वरती गेलो तर तिथे बघितलं तर धबधब्यांची प्रत्यक्ष शृंखलाच पाहायला मिळाली। हे जर आपल्याला लोकांसमोर आलं तर पर्यटनाच्या दृष्टीने तिथे खूप मोठी वाढ होऊ शकते। तिथे 7 धबधबे आहेत। रत्नागिरीतली कातळ शिल्प, आंबेऱ्याच्या गुहा आणि हर्दखळ्याचे 7 मजली धबधबे, आडमार्गावरचं हे कोकण अजूनही फॅसिनेट करणार आहे। त्यामुळे एखादं ट्रेकिंग प्लॅन करायचं असेल तर परफेक्ट डेस्टिनेशन आहे। सचिन देसाई, ABP माझा, रत्नागिरी।